नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आजच्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या भागामध्ये खूपच भावनिक, मजेदार आणि धमाकेदार घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या भागाला सुरुवात करूया. आजचा भाग सुरू होतो धनंजय आणि शारदाच्या सीनमध्ये. धनंजय नंदिनीला शोधत खोलीत येतात, पण नंदिनी तिथे नसते. तेव्हा शारदा त्यांना सांगते की नंदिनी तिच्या मित्रांकडे गेली आहे आणि व्हिडिओसाठी तयारी करत आहे. धनंजय मात्र तिच्या खोलीतील पसारा पाहून चिडतात आणि सगळं सामान काढून टाकायला जातात. पण शारदा त्यांना समजावते की नंदिनीच्या आठवणींच्या वस्तूंना हात लावू नका. ती खूप भावनिक आहे आणि तिच्या भावना समजून घ्या. इकडे नंदिनी देशमुखांच्या घरी येते आणि काव्याला भेटते. काव्या तिच्या गळ्यात मिठी मारून आनंद व्यक्त देखील करते आणि तिला ऑल द बेस्ट म्हणते. पण नंदिनीचे लक्ष मात्र सतत जीवाकडेच असतं. जीवा मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो. नंदिनी त्याच्यासाठी नारळाच्या वड्या आणते, पण जीवा तिच्याशी बोलायलाच तयार नसतो. त्याला वाटत असते की नंदिनीने त्याला दुखावलं आहे आणि आता तो तिच्याशी थोडा अबोलाच धरायचा ठरवतो. यानंतर काव्या नंदिनीला सांगते की जीवा खूप दुखावला आहे आणि तो आतून खूप दुखावला गेला आहे. ती नंदिनीला धीर देते आणि सांगते की सगळं काही हळूहळू ठीक होईल. नंदिनी ही भावूक होते आणि देवाकडे प्रार्थना करते की सगळं व्यवस्थित होऊ दे. दुसरीकडे धनंजय अजूनही चिडलेले असतात आणि नंदिनीच्या गोष्टी स्वीकारायलाच तयार नसतात. शारदा त्यांना समजावते की मुलीला ओळखा, तिच्या भावना समजून घ्या आणि तिला काय हवंय ते जाणून घ्या. पण धनंजय अजूनही हट्टी असतात. नंदिनी देवघरात जाऊन देवाकडे प्रार्थना करते आणि तिच्या आयुष्यात सगळं ठीक व्हावं अशी इच्छा व्यक्त करते. मानिनी तिला समजावते की नात्यांमध्ये वेळ लागतो आणि सगळं लगेचच ठीक होत नाही. ती नंदिनीला धीर देते आणि सांगते की वेळ दिला तर सगळे गुंते सुटतील. यानंतर नंदिनी जीवाची बॅग उचलून त्याच्या खोलीकडे जाते. तिला जुन्या आठवणी आठवतात आणि ती भावूक होते. ती दरवाजा वाजवते, पण जीवा दरवाजा उघडतच नाही. नंदिनी त्याला विनवते, पण जीवा अजूनही रागात असतो आणि त्याला जुन्या आरोपांची गोष्ट आठवते. त्यामुळे तो दरवाजा उघडायचा टाळतो. नंदिनी मात्र हार मानत नाही आणि सतत प्रयत्न करत राहते. दुसरीकडे पार्थ काव्याची बॅग भरताना दिसतो. त्याने तिच्या बॅगेमध्ये एक बोका ठेवलेला असतो. काव्या बॅग उघडते आणि बोका पाहून हसते. ती पार्थला डिवचते आणि म्हणते की त्याने तिला माफ केले हे तिला कळाले. ती पार्थला सांगते की तिचं आणि त्याचं नातं हळूहळू पुढे जात आहे आणि देवाकडे प्रार्थना करते की जीवा आणि नंदिनीमधीलही गैरसमज दूर व्हावेत. यानंतर रम्या आणि वसू देवाकडे प्रार्थना करताना दिसतात. रम्या काव्याबद्दल वाईट प्रार्थना करते आणि वसूही तिच्याबरोबरच प्रार्थना करते. तिला वाटत असतं की काव्यामुळे तिचं आयुष्य बिघडलं आहे आणि पार्थ तिच्यामुळेच दूर गेला आहे. काव्या मानिनी आणि विक्रम यांच्या पाया पडायला जाते. तिला आशीर्वाद देतात ते आणि परीक्षेसाठी शुभेच्छा देखील देतात. मानिनी तिला लोणावळ्याची चिक्की आणायला सांगते. काव्या नंदिनीला धीर देते आणि सांगते की जीवाला वेळ दे, तो नक्कीच व्यवस्थित होईल. जाताना काव्या नंदिनीला एक मोठा प्रश्न विचारते. 16 डिसेंबरच्या रात्रीचं सत्य तिला आठवतंय का? त्या सगळ्या आठवणींनी तिला त्रास होतोय का? पण नंदिनी काहीच उत्तर देत नाही आणि विचारात पडते. यानंतर पार्थ थार गाडीत दमदार एंट्री करतो. काव्याला त्याचा हा अंदाज खूप आवडतो आणि ती त्याची खिल्ली उडवते. पार्थ मात्र खूपच हँडसम दिसत असतो. शेवटी रम्या नंदिनीवर ओरडते, पण जीवा बाहेर येऊन रम्याला सुनावतो आणि नंदिनी माझी बायको आहे असं ठामपणे बोलतो. हे ऐकून नंदिनीला खूप छान वाटतं आणि थोडासा आनंदही मिळतो. तिला समजतं की जीवा अजूनही तिच्यावर प्रेम करतो. रम्या आणि वसू मात्र गप्प बसतात आणि त्यांचा प्लॅन फसतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.